हिवाळ्यात केसांना मेहंदी सुद्धा लावायची आहे आणि त्याचा आपल्या हेल्थवरती परिणाम सुद्धा नको व्हायला. कफ, कोल्ड किंवा डोकेदुखी असं कोणतंही काहीही न होता गरम मेहंदी कशी प्रिपेअर करायची ते बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. हिवाळा आलाय, पण बघा वर्षा तर सांगते की महिन्याला मेहंदी लावलीच पाहिजे. तर मग आता हिवाळ्यामध्ये थंडी आहे आणि पाण्यात हात घालू वाटत नाही. तिथे 2-3 तास केसांना मेहंदी कशी लावायची हा प्रॉब्लेम आहे. तरी सुद्धा बघा हिवाळा जरी असला तरी जर महिन्याला तुमचे केस डॅमेज होत असतील ना, तर तो पण प्रॉब्लेमच आहे ना. आपल्याला ट्रीट केलं पाहिजे ना. तर यासाठी आपण काही टिप्स सोबत हिवाळ्यामध्ये स्पेशली मेहंदी कशी प्रिपेअर करायची, ती लावतानाच्या काही टिप्स, लावल्यानंतरच्या काही टिप्स आणि आणखीन हिवाळ्यासाठीच्या काही ज्या टिप्स असतील ना त्या सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहेत. त्या अगोदर हिवाळ्यासाठी मेहंदी जरी गरम नसली ना तरी आपण तिला गरम कशी करू शकतो आणि हिवाळ्यामध्ये मेहंदी थंड असल्यामुळे जे आपल्याला कफ, कोल्ड किंवा डोकेदुखी जे आपण काही गोष्टी होतील त्यांच्यापासून सुटका कशी करू शकतो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्पेशली थंडीसाठी आपण मेहंदी प्रिपेअर करतोय ना, तर थोडीशी पद्धत वेगळी आहे जी थंडीसाठी आणि स्पेशली आपल्याला थंडी लागू नये यासाठी महत्त्वाची आहे. तर VLCC हर्बल हेनाची जी मेहंदी आहे ना त्याचे मी 2 पॉकेट घेतलेले आहेत. माझ्या केसांच्या लेंथनुसार मला एवढी मेहंदी लागते. लोखंडी कढईमध्येच आपल्याला मेहंदी भिजत ठेवायची आहे. प्रोसेस वेगळी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि शेवटच्या टिप्ससुद्धा तुम्हाला बघायच्या आहेत. तर बघा, फक्त पाण्याने मेहंदी रात्री भिजत ठेवायची आणि खूप पाणी टाकायचं नाही, म्हणजे मेहंदी फक्त ओली होईल. फक्त लोखंडी कढईमध्ये भिजत घालायची आहे आणि याच्यामध्ये ना खूप असं लिक्विडी नाही झालं पाहिजे, म्हणजे असं खूप पातळसुद्धा नाही झाली पाहिजे, कारण की मेहंदी आपल्याला भिजवणं हा एक मेन उद्देश झाला पाहिजे रात्री. आता बघा, कमी पाणी तर वापरलेलं आहे, पण ही दुसरी जी स्टेप आहे की नाही ती थोडीशी ऑप्शनल आहे पण खूप महत्त्वाची आहे. इकडे मी परत खूप सारी जास्वंदीची फुलं वापरत आहे, कारण की याचे ना रिझल्ट एवढे भारी येत आहेत ना, म्हणून मागच्या वर्षभरात मी हे खूप करते आणि माझ्या केसांमधलं टेक्स्चर बदललेलं आहे आणि कलरसुद्धा खूप भारी झालेला आहे. तर बघा, तुम्हाला फुलं जर नाही भेटली ना तर तुम्ही पावडर वापरा. मी पावडरसुद्धा बनवून ठेवलेली आहे, तुम्ही विकतची वापरली तरी चालेल. आता बघा, जेवढी फुलं घेतलेली होती की नाही तर ती सगळी मी त्याची पेस्ट केलेली आहे आणि ती सुद्धा खूप पातळ न करता घट्ट अशीच ठेवलेली आहे. यातच आपल्याला 2 ते 3 चमचे आवळा पावडर टाकलेले आहे, कारण की बघा कलर डार्कर होण्यासाठी आवळा तर मदत करतो, स्पेशली चमक यायला सुद्धा मदत होते आणि जास्वंदीच्या फुलाचे तर महत्त्व तुम्हाला माहिती आहे. केस फास्ट वाढण्यासाठी केसांना एक नॅचरली चमक, कंडिशन आणि विशेष म्हणजे एक मरून कलरसुद्धा ॲड होतो. तर यासाठी मी असं भिजत ठेवलेलं आणि रात्रभर हे भिजवायचं आहे. तर बघा, दुसऱ्या दिवशी मेहंदीने एक छान कलर रिलीज केलेला आहे, एवढा सुंदर भिजलेली आहे. फक्त ती खूप घट्ट अशी आहे, अशीच आपण मेहंदी लावू शकत नाही. तर यासाठी मी सकाळी परत उठल्यावरती याच्यामध्ये 2 अंडी टाकलेले आहेत. तर बघा, स्पेशली आपण थंडीसाठी मेहंदी भिजवतोय की नाही तर याच्यामध्ये आपल्याला दही, ॲलोवेरा काहीच टाकायचं नाही. तर ज्या गरम वस्तू असतात की नाही तर त्या गरम वस्तू टाकायच्या आहेत. तर मी 2 अंडे टाकलेले आहेत. तुम्हाला अंड वापरायचं नसेल, तुम्ही फ्लॅक्सीडचं जेल थोडंसं बनवून टाकू शकता किंवा थोडं तेल टाकलं ना तरीसुद्धा चालेल. परत ते मिक्स केलं, झाकून ठेवलेलं आहे 2 तासांसाठी आणि ज्यावेळेस आपल्याला मेहंदी लावायची असते ना, एक 11-12च्या सुमारास, थंडीमध्ये स्पेशली बघा, ज्यावेळेस थोडंसं टेम्परेचर वाढतं, दुपारच्या टायमिंगला आपल्याला मेहंदी लावायची, तर त्यावेळेस आपल्याला एक डिकॉक्शन रेडी करायचं आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये मी 7-8 लवंगा टाकलेल्या आहेत, 2-3 चमचे चहा पावडर, 2-2 चमचे मेथी आणि कलोंजी टाकलेले आहे आणि त्यातच आपल्याला कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे. हे हेल्दीसुद्धा आहे, प्लस बघा याच्यामधील ज्या वस्तू आहेत ना त्याच्यामुळे ह्याची ताशीर गरम होणार आहे, कारण की बघा, मेथी, कलोंजी, लवंग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की नाही तर या गरम वृत्तीच्या आहेत आणि थंडीसाठी स्पेशली या खाल्ल्यासुद्धा जातात. मेथीचे लाडू म्हणा किंवा हे सगळं करतात आणि हे सगळं छान उकळून घ्यायचं. थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर पूर्ण त्याचा कलर आणि मेन त्याचे प्रॉपर्टीज पाण्यामध्ये रिलीज झाल्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे. आता बघा, सुरुवातीला खूप गरम पाणी होतं, पण एकदम थंड नाही करायचं. बघा, थोडंसं वाफ निघते, जसं आपण हात बुडेल म्हणजे हाताला चटके बसणार नाही एवढं ठेवायचं नाही, थोडंसंच थंड करायचं आणि जी मेहंदी घट्ट होती की नाही तर त्याच्यामध्ये ते पाणी टाकून, हे डिकॉक्शन टाकून आपल्याला मेहंदी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. एकदम फ्लफी बॅटर करायचं आहे, जेणेकरून आपण केसांना ते इझिली लावू शकेल. तर पूर्ण मेहंदी तयार आहे.
आता ॲप्लिकेशन तर सर्वांनाच माहीत आहे. तुम्ही स्वच्छ केसांवरती मेहंदी लावायची आहे. तर बघा, केसांना माझ्या थोडीशी चमक तर होती, केस हेल्दी तर होते, पण जसं मेहंदी लावल्यानंतर जी चमक येते ना, ती नव्हती. आणि जे व्हाईट हेअर्स आहेत ना, ते सुद्धा असे थोडेसे त्याचे रूट्स जे आहेत ना, ते व्हाईट झालेले होते. मेहंदी गेलेली होती. तर मी मेहंदी पूर्णपणे लावून घेतलेली आहे आणि वरून एक कॅरी बॅग लावायची, म्हणजे ती सुकणार नाही आणि कलर पण भेटेल. आणि 2 तास ठेवा. आता मेहंदी धुतानाच्या आणि धुतल्यानंतरच्या काही टिप्स मी सांगणार आहे पुढे. पण त्या अगोदर तुम्ही केसांचा कलर बघा. हा उन्हातला आहे, कुठेही लाईट नाही आणि नॅचरल केस बघा एवढे सुंदर झालेले आहेत. तर बघा, ही होती प्रोसेस. आणि मेहंदी तर आपण गरम नाही करू शकत, पण त्याची ताशीर तर थोडीशी गरम करू शकतो. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला काही साईड इफेक्ट्स होणार नाही, किंवा कोल्ड कप म्हणा किंवा डोकेदुखी असं काही होणार नाही. आणि या व्यतिरिक्त सुद्धा काही टिप्स मी सांगणार आहे तुम्हाला. तर बघा, प्रोसेस कशी करायची, केसांना कशी लावायची, या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माहितीच आहेत. 3 तास ठेवण्याऐवजी तुम्ही काय करायचं, 2 तासच ठेवा. कारण की थंडीमध्ये ना थोडंसं सूट देऊयात आपण. कारण की 2 तासामध्ये मध्ये सुद्धा ना खूप छान कलर येतो. त्याच्यामुळे स्पेशली हिवाळ्यासाठी 3 तासांऐवजी आपल्याला ना 2च तास मेहंदी ठेवायची आहे केसांना. त्यानंतर स्पेशली बघा, इतर सीझनमध्ये जर तुम्ही सकाळी किंवा असं दुपारच्या नंतर 3-4 वाजता जर केसांना मेहंदी लावत असाल ना, तर स्पेशली हिवाळ्यामध्ये ना असं 11-12च्या दरम्यान केसांना मेहंदी लावा. त्यामुळे काय होईल, थोडंसं टेम्परेचर असतं दुपारी, एवढं आपल्याला स्वतःला सुद्धा थंडी लागत नाही. आणि मेहंदी लावायची केसांना आणि थोडंसं उन्हात बसा, किंवा नाही बसलं तरी चालेल. मी तर तसंच करते, थंडीच्या दिवसात लावायचे आणि थोडंसं उन्हात बसायचं. त्यामुळे काय होतं तर बघा, मेहंदी केसांना लावली असं थंड पण काही वाटत नाही आणि त्याचे मग साईड इफेक्ट सुद्धा काही होत नाहीत. तर ही होती दुसरी टिप. ह्यानंतर काय करायचं आहे, तर थंड पाण्याने केस धुवायचे आहेत. आणि खूप थंडी वाजते स्पेशली, आणि मेहंदी केसांची धुवायची म्हटलं ना तर खूप पाणी पण लागतं, खूप वेळ पण लागतो. त्या थंडीमध्ये सुद्धा आपल्याला थंड पाण्यानेच केस धुवायचे आहेत. पण तुम्ही त्यात गरम पाणी थोडंसं जर टाकलं, म्हणजे थंड पाण्याचा थंडावा थोडासा घालवायचा, म्हणजे कोमट जरी नाही तर एकदम नॉर्मल टेम्परेचरला पाणी आणायचं, जे खूप थंड नसतं. आणि मग त्या पाण्याने जर तुम्ही केस धुतले की नाही तर थंडी लागणार नाही. आणि त्याच्यानंतर लगेच थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि त्याने हातपाय धुवायचे, तोंड धुवायचं. आणि काय होतं की थोडंसं आपल्याला छान वाटतं, म्हणजे आंघोळ केल्यासारखी म्हणा, किंवा त्यानंतर तुमची लगेच आंघोळ असेल ना तर तुम्ही आंघोळ सुद्धा करू शकता. याने आपण थंड पाण्याने केस धुतलेत ना हे आपल्याला जाणवत नाही. यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस पाण्याने मेहंदी धुतो, म्हणजे फक्त पाण्याने मेहंदी धुतो आणि त्याच्यानंतर ऑइलिंग करायचं असतं आणि नंतर आपल्याला हेअर वॉश करायचा असतो दुसऱ्या दिवशी. तर आज आपण केसांना मेहंदी लावली आणि उद्या लगेच जर केस धुवायचे असतील ना तर बघा, लगेचच मग 2 दिवस कंटिन्यू केस ओले झाल्याने सुद्धा सर्दी होऊ शकते. तर हे थोडंसं टाळायचं आहे. तर बघा, आज जर तुम्ही मेहंदी लावलेली असेल की नाही तर तुम्ही तेल तर लावू शकता आदल्या दिवशी, किंवा आजच्या दिवशी तेल लावू शकता. आणि मध्ये 2 दिवस जाऊ द्या तुम्ही, किंवा तेल नका लावू, दुसऱ्या दिवशी तुम्ही तेल लावा आणि मग परवा असं तुम्ही केस धुवा. याने काय होईल तर 2 दिवस मध्ये तुम्हाला सापडतील. आणि त्याच्यानंतर तुम्ही केस धुवाल ना तर थोडासा मध्ये वेळ जाईल आणि तुम्हाला असं एकदम कंटिन्यू केस ओले झालेत किंवा डोकं ओले झाले असं जाणवणार नाही. थंडीमध्ये स्पेशली जर तुम्हाला मेहंदी लावायचीच नसेल आणि तरी सुद्धा केसांना चमक किंवा एक छान थोडासा कलर पाहिजे असेल ना तर तुम्ही काय करू शकता, तर तुमच्याकडे जेवढ्या पावडर असतील ना तर त्या तुम्ही मिक्स करायच्या. याच्यामध्ये आवळा, ब्राह्मी, भृंगराज, त्यानंतर शिकेकाई, जास्वंदीच्या फुलाची पावडर, हिबिस्कस पावडर आणि मेथी पावडर, अशा सगळ्या पावडर तुम्ही ऍड करा. आणि त्याच्यातच आपल्याला मग थोडीशी त्याच्याच क्वांटिटीमध्ये तेवढीच आपल्याला मेहंदी सुद्धा टाकायची आहे. हे छान मिक्स करा, पाण्याने मिक्स करा किंवा तुम्ही दह्यामध्ये मिक्स करा, किंवा जे ह्याचं जवसाचं जेल बनतं की नाही तर त्याच्यात मिक्स करा. आणि ते फक्त एक अर्धा तास केसांना लावून ठेवा. याने काय होईल तर केसांना नरिशमेंट भेटेल, त्याच्यानंतर एक सॉफ्ट होतील केस, चमकतील सुद्धा. आणि सोबत खूप जास्त वेळ नसल्यामुळे आणि मेहंदी प्रॉपर नसल्यामुळे की नाही त्याचे जे साईड इफेक्ट्स होणार आहेत ते होणार नाहीत. तर या सगळ्या गोष्टी होत्या हिवाळ्यात स्पेशली मेहंदी कशी लावायची आणि त्यावरतील काही टिप्स, या सगळ्या गोष्टी होत्या. तर यामधील बघा तुम्हाला कोणती आवडती ते तुम्ही फॉलो करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जर मला केस चांगले पाहिजेत आणि मला काही फरक पडत नाही तर तुम्ही मेहंदीच लावा, जसं मी करते. मी एवढा विचार करत नाही, कारण की बघा ज्यावेळेस आपण मनाने पॉझिटिव्ह असतो की नाही की मला माझ्या केसांसाठी करायचे, त्यावेळेस नाही होत, काहीच होत नाही. मी 3-3 तास ठेवते केसांना मेहंदी तरी सुद्धा काही होत नाही. प्रत्येकाचं थोडंसं फिजिकली म्हणा किंवा तुम्ही मेंटली किती फिट आहात त्या प्रोसेसला सामोरं जाण्यासाठी यावर डिपेंड असतं. तर चला, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घ्या. ही प्रोसेस तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर भेटणारच आहोत. अजून तुमच्या काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला कशाविषयी व्हिडिओ बघायचा असेल ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला, हा व्हिडिओ इथे संपवते. धन्यवाद.